तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा पृथ्वी पिक्स म्हणजे आपल्या गावा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बाप्पा माझ्या सिरीजमधला 6वा व्हिडिओ आणला होता. तुम्हाला आवडणार आहे मला 100% माहीत आहे. तर आपण बाप्पा माझ्या सिरीज मला सर्व पार्ट बघायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर आपण एल मोशन ॲप्लिकेशन आपण आता बाप्पा माझ्या सिरीज मला 6वा व्हिडिओ बनवला आहोत. तर आपण सर्व व्हिडिओ एल मोशन ॲप्लिकेशनच करत असतो, तर तुम्हाला सांगत असतो. तर प्रिव्ह्यू आवडत असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आपल्या व्हिडिओला बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. सर्वप्रथम एलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला कोणतंही मटेरियल डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम आला असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करा. तर आता आपण शेक इपिने बिटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. शेक इपिने बिटमार्क इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्कमध्ये आल्यानंतर सर्व फोटो ॲड करून घ्या. मी व्हिडिओ मोठा होतो, मी पहिल्यांदाच ॲड करून घेतलो आहे ना, बाकी काही केलं नाही. फक्त फोटो ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी PNG ॲड करायचा आहे. तर PNG आपण ॲड करायचा आहे हा पेज लास्टबद्दल इथं वळून घ्या. वळून घेतल्यानंतर ह्या मागच्या बॅकग्राऊंडला लाईटन करून घ्या. असा पूर्ण असा जरा घेऊन घ्या, नाही तर मी सॅच्युरेशन दिलं आहे. अशा प्रकारे तुम्ही याला करून घ्या. करून घ्या. इफेक्ट टाकण्यासाठी आपल्याला शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये जायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. नाही तुम्ही तिथल्या तिथं करू शकता. क्लिपरही टाकून ॲडजस्टमेंटनुसार यालाही नसतं ते पेस्ट करायचं आहे. पेस्ट करून झाल्यानंतर आपल्या इथे याला पहिल्या फोटोला इफेक्ट टाकून झाला. ते फोटो दिसत नसला तर तुम्ही अजून एकदा वाढवू शकता अशा प्रकारे. तर आपण इथं आता PNG ॲड करायचं आहे. तर PNG कुठला ॲड करायचा, ब्लॅक शॅडो PNG आपण मला तुम्हाला शेक इफेक्टमध्ये दिला आहे. इथनं असं कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर याला इथे येऊन इथं हा पेस्ट करून टाकायचा आहे. पेस्ट करून टाकल्यानंतर लास्टमध्ये असं ओढून घ्या. लास्टमध्ये वरून घेतल्यानंतर इथं आपल्याला PNG ॲड करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो कुठला करायचा आहे. पडदेशी जाऊन हा PNG ॲड करून घ्यायचा तुमच्या मते ॲडजस्टमेंट करून. अशा प्रकारे इथे ॲड करून टाकायचं. ॲड करून टाकल्यानंतर आपल्याला लास्टमध्ये वळून घ्यायचं आहे. असं झाल्यानंतर फोटोला इफेक्ट टाकायचे. तर टाकण्यासाठी शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे. शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घेतल्यानंतर मग तुम्हाला आवाज ऐकू येत नसला तर मला कमेंटमध्ये सांगा. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर आता आपल्या बाप्पा माझ्या सिरीजमध्ये यायचं आहे. बाप्पा माझ्या सिरीजमध्ये आल्यानंतर जे छोटे 3 फोटो आहेत त्याला टाकायचा आहे, चौथा सोडायचा. पहिल्या 3 फोटोला टाकायचा, चौथा सोडायचा. पहिल्या 3 फोटोला इफेक्ट टाकायचा, चौथा सोडायचा. अशा प्रकारे तुम्ही लास्टबद्दल करून घ्यायचं आहे. लास्टच्या ह्याला दुसरा इफेक्ट आहे ना ती टाकायचा आहे. मी तुम्हाला सांगतो कुठला टाकायचा आहे. अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तिसरा फोटोचा इफेक्ट कॉपी करून आणि असं इथे ह्या ठिकाणी असं पेस्ट करायचं आहे. तिसरा फोटोचा इफेक्ट पेस्ट करून झालं असं लास्टमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ पूर्ण रेडी झाला आहे. तर वरच्या कोपऱ्यात क्लिक करून